हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश. कशा सगळे. सध्या आपण आलो आहोत CST मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आता आपण जाणार आहोत काळा घोडा फेस्टिवल बघण्यासाठी. म्हणजे काळा घोडा फेस्टिवलचा 25th ॲनिव्हर्सरी आहे आणि ते बघण्यासाठी आपण आज जाणार आहोत. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे CST स्टेशन आहे. इकडे महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिकेचं मुख्य ऑफिस आहे. खूप छान वाटतंय. मित्रांनो, इकडे VT स्टेशन बघा, CST स्टेशन. आणि इकडे बृहन्मुंबई महानगरपालिकाचं ऑफिस आहे. मित्रांनो, थोडं हे खाऊया, सँडविच खाऊया. मस्त गरम गरम आहे. काळा घोडा हे शिल्प काळा घोडा असोसिएशनने मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने उभारले आहे. काळा घोडा हे मुंबईच्या सर्वोत्तम कलाक्षेत्राच्या कला, संस्कृती व मुक्त कल्पनांचे प्रतीक आहे. काळा घोडा फेस्टिवलला 25 वर्ष पूर्ण झाल्याने इथे केकचे सेलिब्रेशन दाखवण्यात आले आहे. एका ॲम्बॅसेडर कारला केकचे रूप देण्यात आले आहे. या ठिकाणी विविध राज्यांतील स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने कपडे, सजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ, स्त्रियांची आभूषणे यांचा समावेश आहे. या ठिकाणी एक घोडा दाखवण्यात आला आहे. याचा पोटाचा भाग गायब करण्यात आला आहे. या ठिकाणी तुम्ही उभे राहून फोटो काढू शकता. या ठिकाणी 2 हातांमध्ये एक घोडा दाखवण्यात आला आहे. ही रचना तयार करण्यासाठी पुठ्ठ्यांचा वापर करण्यात आला आहे. या ठिकाणी अर्धे मानवी शरीर आणि अर्धा घोडा असे दाखवण्यात आले आहे. पूर्वीच्या काळापासून या 2 प्राण्यांनी एकत्र मिळून बरीच कार्य केलेली आहेत. ही रचना तयार करण्यासाठी झिपर, मेजरिंग टेप, कात्री आणि पॅचवर्क करण्यात आले आहे. चेस खेळताना प्रत्येक पाऊल महत्त्वाचे असते. प्लास्टिक बॉटल आणि कपड्यांचे तुकडे वॉटर पोल्युशन घडवून आणतात. हे स्क्रॅप समुद्र व नद्यातून काढण्यात आले आहे. आपण वॉटर पोल्युशन रोखण्यासाठी आवश्यक असे पाऊल टाकले पाहिजे. सी हॉर्स हा सुद्धा प्लास्टिक वेस्ट पासून तयार केला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक समुद्रात येऊन मिळते. हे प्रदूषण रोखण्याचे भान आपण ठेवले पाहिजे.
ही घोड्याची रचना तयार करण्यासाठी डबे, उश्या, पेट्या व सिल्वर लॅपटॉप वापरण्यात आला आहे. या ठिकाणी घोड्याच्या मागे असलेला पर्वत प्रत्येक दिवशी निर्माण होणाऱ्या कापडी कचऱ्याच्या विशाल आणि वाढत्या ढिगाऱ्याचे प्रतीक आहे. घोड्याला लपेटण्यासाठी या ठिकाणी नऊवारी साड्यांची किनार सुद्धा वापरलेली दिसते. या रंगीत घोड्याची प्रतिकृती आपल्याला आरशात दिसत आहे, पण ही प्रतिकृती 4 छोट्या मिररनी तयार केली आहे. ही रचना ग्रीक पौराणिक कथेवर आधारित आहे. या घोड्यापासून आपल्याला दिव्य प्रेरणा मिळते. पेरू देशातून हजारो पायरेट क्रिस्टल आणून घोड्याला कव्हर केले असल्याने याला चांदीसारखी चकाकी आली आहे. या ठिकाणी आपल्याला कावळा घोडा दिसत आहे. कावळा हा मुक्त फिरण्याचे पंख कायम पाळीवपणामध्ये रखडलेल्या घोड्याला देत आहे. उधळणाऱ्या घोड्याला आलेले पंख त्याच्या स्वप्नाकडे झेप घेत आहे. जीवन हे धावते व गतिमान आहे हे हा घोडा दर्शवितो. हा घोडा पाणी, आग, वारा, अवकाश व पृथ्वी हे वापरून तयार केला आहे. या घोड्याचा कलर खूपच आकर्षक आहे. या ठिकाणी सफेद घोड्यावर मिरर वर्क करून खूप आकर्षक अशी रचना तयार केली आहे. इकडे मुंबई शहर दाखवण्यात आलेलं आहे. मुंबई शहराच्या 3 लाईफलाईन म्हणजेच प्रवास करण्याची 3 महत्त्वाची माध्यमं बेस्ट बस, लोकल ट्रेन आणि टॅक्सी यांना घोड्याचं रूप देण्यात आलंय. हा एक विणकाम केलेला घोडा आपल्याला दिसत आहे.
आणि सुतुळी रस्सीपासून विणकाम केलेलं आहे याचं. सर्वात लास्ट हा एक घोडा आणि रथ दिसत आहे बघा, आणि लोक यामध्ये बसून फोटो काढत आहेत. मित्रांनो, काळा घोडा फेस्टिवल 25th ॲनिव्हर्सरी खूप छान अनुभव होता आणि हे स्ट्रीट आर्ट्स बघून खूप मजा आली. तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच एका मस्त व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.